मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या दोन्ही तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत. तर जवळपास 7:30 वाजत आलेली तर आणि उठून अर्धा एक तास झालेला माझा. सकाळची सगळी कामं झालेली झाडझुडची. आता करायचे चहा. दुधाबरोबर तापून घेणार आहे आणि नंतर लगेच चहाला सुरुवात करणार आहे. आज भरपूर सारे काम आहेत आणि एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची. त्यांनी पण आले पाहिजे तर सगळ्यांचाच एका वेळेला चहा होऊन जाणार आहे. आज आहे सोनूचा वाढदिवस आणि त्याच्यासाठी काय काय करावं असं चाललंय. बघणारे काय शक्य आहे ते करणारे. त्यासाठी त्याला जे जे पदार्थ आवडते ते करणारे. खरं तर त्याला नॉनव्हेज आवडते पण आज मार्गशीर्ष महिन्यातलं गुरु तर आज तर आपल्या घरी चालत नाही. त्याच्यामुळे दुसरे कुठले पदार्थ येतात त्याच्या आवडीचे तर त्याच्यामधला कुठला तरी एका दुसरा पदार्थ मी करणार आहे आणि ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. चला आता अगोदर चहा ठेवून घेते आणि नंतर राहिलेले काम करते. स्वयंपाकामध्ये करून घेणार आहे. मेथीची भाजी आणि पोळ्या करून घेणार आहे आणि एखादी भाकरी टाकली तर टाकणार आहे. जास्त काही स्वयंपाक करणार नाही कारण संध्याकाळी वेगळं काहीतरी करायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे सकाळचं फक्त भागवण्यापुरतं 7-8 पोळ्या एखादी भाकरी. कारण ह्यांना बऱ्याच वेळेस कसं जे नवीन पदार्थ केलेले असते ना ते आवडत नाही. त्यांना भाजी पोळी असेच पदार्थ जास्त करून आवडते ना. मग त्याच्यापेक्षा एक भाकरी टाकून ठेवायची. जे खातील ते खातील. आता मला चला मेथीची भाजी करून घेता येते. आणि थंडी तर एवढी वाजायला लागली. भयानक थंडी पडायला लागली ह्या वर्षी. पाऊस जास्त झाल्यामुळं थंडी जास्त आहे का काही काही. कारण जवळपास आता 8:15 वाजले तर तरी बी थंडी तशीच आहे. सुनो काय करायचं बाळा तुला काय आवडते सांग. काही खाण्यामध्ये काही वेगळं. आज बर्थडे असं उगं म्हणतंय पण मनामध्ये चाललं असतंय काहीतरी खाण्यासाठी. सांग रात्री करू ना सांग. करूयात रात्री काहीतरी. स्टीलची कढई एवढ्या लवकर गरम होती विचारायचं काम नाही. नाही पटपट पटपट हात चालावं लागते स्टीलची कढई असली तर. किती लवकर गरम केली आणि अशा तेवढ्या छान फ्रेश भाज्या भेटायला त्याच्यामुळे रोज भाजीपाला खाण्यात येईल ना. त्याच्यामुळे रोज पालेभाजी करण्यात येईल आणि तेच 1-2 महिने असते का असं भरपूर आपण भाजीपाला खाऊ शकतो. नंतर उन्हाळा येत आहे भाजीपालाही कमी येत आहे. पालेभाज्या पण खूप महाग होत आहेत आणि नंतर मिळतही नाही तेवढ्या फ्रेश. आत्ता जेवढ्या फ्रेश असते त्यावेळेस अजिबात नसते का. आणि डिसेंबर जानेवारी फुल भाजीपाला असते. महाग आहेत पण. कारण आता तुमच्या इथं कितीला आहेत मला माहित नाही पण लातूरला जवळपास 25 रुपये 20 रुपये भाजीपाला आहे. 30 रुपये म्हणलं तरी चालेल पण अजिबात कमी किमती नाहीत भाज्यांच्या. आता मेथीची भाजी नक्की 20 रुपये 25 रुपयाला भेटलेली असणार आहे आणि बटाटे 30 रुपये भेंडी 25 रुपये. काल दारावर पण मी भाजीपाला घेतला. ह्यांनी पण रात्री भाजीपाला घेऊन आलेली इथं. तर मला जेवढा आवश्यक होता तेवढा मी दारावर घेतला आणि येताना एक्स्ट्रा घेऊन आले. चला कणिक मळून घेते आणि स्वयंपाक पटपट रेडी करून घेते. ओम नमः शिवाय. हर हर नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधराय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय शिव नमः शिवाय. पूजा तर झालेली आहे. आता तुळशीची पूजा करून घेणार आहे. नमः शिवाय.
4:30 वाजले. आताच हातपाय धुवून धुतला आणि चहा करून घेतलेला आहे. माझा आणि सोनूचा आता दीदीचा फक्त राहिलेला आहे, कारण आज सोनूचा वाढदिवस आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे चला आता स्वयंपाकाची तयारी करता येते, म्हणजे बाकीचं नंतर पण करायला वेळ आपल्याला भेटून जाते. आणि आज करायची स्पेशल पावभाजी, कारण त्याला सगळ्यात जास्त पावभाजी आवडती व्हेजमध्ये म्हणल्यानंतर. त्यासाठी कालच रात्री भाजी ही घेतलेली आहे, जे जे आपल्याला पावभाजीसाठी आवश्यक आहे. आणि जे त्यांच्याकडे नव्हती मग यांना आणायला सांगितली. तर कोबीची भाजी घेतलेली आहे, बटाटे घेतले, शिमला मिरची घेतलेली आहे. ताटामध्ये सगळं काढून घेतले आणि वटाणे पण सगळे सोलून हे ठेवलेले आहेत. तर आता कुकरला लावणार आहे भाजी अगोदर, कारण एकदा भाजी शिजली की नंतर मग फोडणी हे द्यायला आपल्याला तर सोपं पडते. एकदा कट करणं आणि कुकरमध्ये शिजायला टाकणं. त्याचबरोबर बटर हे घेऊन आलेलं आहे सोनू, पावती पण घेऊन आलेला आहे. आपला आलेला आहे केक, आणि ऑनलाईन केक मागवलेला आहे, कारण सोनू गेलेला आहे बाहेर मित्रांबरोबर. आणि ह्यांनी तर ऑफिसमधून आलेले नाहीत आणि यांना यायला किती वाजतील काही सांगता येत नाही. म्हणलं चला आता ऑनलाईन झोमॅटोवरनं केक मागवता येते, कारण मला हे जायचं म्हणलं केक आणायला तर माझं घरचं स्वयंपाक करायचा राहिला असता, पावभाजी करायची राहिली असती. त्याच्यामुळं मग ऑनलाईन मागवलेला आहे. आताच केकवाला भैया येऊन केक देऊन गेलेला आहे. आता हे थोडंफार डेकोरेशन करून ठेवलेलं आहे, तिथं नेऊन एक केक सेट करून ठेवते. आणि ज्यावेळेस मग सोनू येईल बाहेरून आणि ह्यांनी पण ऑफिसमधून येतील त्यावेळेला मग केक कटिंग करून घ्यायचे. तर चला आता एक तर काम आपलं पार पडलेलं आहे केकचं. आणि मला तर टेन्शन जास्त केकचंच होतं की केकवाला व्यवस्थित वेळेवर येईल का नाही ते. पण सोनू याच्या अगोदर आलेला आहे आणि सोनूसाठी आता ते सरप्राईज राहणार आहे. आणि दिदी आलेली आहे आणि दिदीच्या आणि माझ्यामध्ये आम्ही ऑनलाईन केक मागवलेला आहे दोघीमध्ये. आणि तिने येताना चॉकलेट घेऊन आलेली आहे. बघू आता काय काय त्याला आवडते. आणि भाजीची तयारी मी करून घेतलेली आहे, कारण आज करायची पावभाजी. आणि फक्त आता सोनू आल्यानंतर पाव ते भाजून घ्यायचे आणि सगळेजण मिळून केक कटिंग झालं की पावभाजी खाऊन घ्यायची. आणि हे करून ठेवलेलं आहे थोडंफार डेकोरेशन. आणि हा केक इथं आता ताटामध्ये ते काढून सेट करून ठेवते. आणि त्याचबरोबर केलेला आहे आणि ओळून घेण्यासाठी ताट रेडी केलेलं आहे. हे ताट पण आता ठेवून देते. आणि कसं ताटामध्ये फुलं नाहीत, अजिबात फुलं भेटलेलं नाही, तर मग म्हणलं चला पाठीमागं थोडीशी फुलं हे असलं की कसं छान दिसतंय आणि फुलांनी शोभा येते खरं तर. आणि कसा केक आहे तर ती मी आता तुम्हाला उघडून दाखवते आणि मी पण बघते की नेमका कसा आलाय ते. चला आता उघडून बघते, कारण मला काही गम निघणार नाही, कारण जे केक मागवलंय त्याला आवडणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी त्याला आवडत नाहीत, त्याच्या मनासारखं त्याला असं वाटते प्रत्येक गोष्ट एकदा उघडून बघता येते आणि खात्री करून घेता येते. चॉकलेट केक मागवलेला आहे, छान दिसायला लागलाय, नक्की आवडेल त्याला असं वाटायलंय मला तरी. किती मस्त केक आहे बघा, नक्की आवडेल त्याला, छान वाटायला लागलं, मस्त भेटलाय. फिरू आता पाहून साडेसात लागली आणि एक साईडला पाव भाजून घ्यायला लागले होते. एवढे पाव भाजून झाले तर एवढे भाजून चालू येतं. आणि मस्त अशी पावभाजीची भाजी करून घेतलेली, तुम्हाला जवळून पण दाखवते. आणि कांदा हे कट करून घेतलेला आहे, त्याच्याबरोबर लिंबू ते कट करून घेतलेला आहे. आणि सोनूचं ताट पण रेडी केलेलं मी दाखवते 1 मिनिटामध्ये. मस्त असं ताट हे बघा, मस्त असं ताट रेडी केलेलं आहे सोनूसाठी. आणि त्याला अगोदर खायला लावणार आहे, घास त्यानं खाल्ला की नंतर मग आम्ही पण खाऊन घेणार आहे, कारण ह्यांना यायला बराच वेळ आहे म्हणले त्यांनी, कारण बाहेरगावी गेल्यामुळे किती वाजते माहीत नसते. आणि आले तरी किती पावभाजी खातील हे पण माहीत नाही, कारण त्यांना एवढी पावभाजी असं आवडत नाही. 1-2 पाव खातात आणि म्हणतात भाजी भाकरी दे. तर त्यांच्यासाठी सकाळीच एक भाकरी टाकून ठेवलेली आहे. आणि गॅस बंद केलाय कारण जास्त कडक पण होऊ नये म्हणून. आता चला सोनूला बोलवते खायला लागते. सोनू चल बाळा, काय म्हणायची थंडी सगळ्यांच्या इथं, कारण लातूरला तर भरपूर थंडी आहे. चला चला बोलव दीदीला पण.
चम्मच आणि चमचा घे. या घास खाऊन दाखव कशी टेस्ट आहे कळते. कशाची? भाजीची. भाजीची? कारण भाजी बऱ्याच दिवसांनी मी केलेली आहे आज. कारण सोनू चान्स देत नाही आपल्याला भाजी करण्याचा. कारण प्रत्येक वेळेस म्हणते मला भाजी करायची. आज माझ्या हातची भाजी खाऊन कसं वाटायला? लहानपणीची आठवण आली का नाही? माझ्यासारखीच. सेम आहे. सेम आहे का? छान झाली का नाही? पण छान आहे. छान आहे ना? तिखट कवडं कमी. होय. कारण दिदीला एक खायची त्याच्यामुळे जास्त तिखट केलेली नाही. चला आता दिदीला बोलव आणि खाऊन घेतो आम्ही. किती 9:30 वाजले. किती वाजले? जास्त वाजल्यासारखं वाटतं. बरं झालं जेवण करून घेतलं अगोदर आपण. त्याच्या इथून केक कटिंग आणि इथून जेवण सगळ्यांचं 11 वाजायचं काम होतं. दिदू उठ बाळा. फोटो शूट केल्यासारखं झालं. टोपी घ्यायची बाळा. तू तिथं बसतोस. इकडे जाऊ. नाही नाही असंच आहे. बरोबर आहे का? पूर्व पश्चिम बरोबर. तेव्हा देव इकडेच इतके सगळे नाही. बरोबर. मी तेच बघितलं देव कुठे आहेत नेमके. चल म्हणून आणले कॅडबरी. जेवढं जमते तेवढं कर. अरे ताट घे. ताट ठेवू का केकचा? ते मी मिस लावायचं का? हॅपी बर्थडेची चिन्ह वगैरे काही नसतं. ती त्याच्यावर नको बाळा. ते असे बाजूला नाही असं ठेवू नको बाजूला उडावा अशी. केक वर येण्यासारखं म्हणलं की नको. राहील ना हमारी पेटू द्या मला. तुझ्या ड्रेस वर रेडी गाइस. रेडी. Happy birthday to you. Happy birthday dear कोणते अंधारात काय वाढदिवस साजरा करते रात्री बेरात्री. नका नको. नाही नको मस्त. थंडीच्या दीदीची माझी पसंती आहे ते. दीदी आल्यानंतर मी दीदीने ऑनलाईन बुक केला. सोनू बाहेर गेलेला होता. काय वन काय 1&1 तुम्हाला पहिल्यांदा पावभाजी वाढू ना. काय नाही घेतात मला गर्दी तेच का खाली घे. बरं झालं आणलं नाही. मार्गशीर्ष महिन्यात करायचं असलं मीच बिर्याणी नसती का केली असं. बरं झालं आणून तर दिलं नाही केलं. स्वामींनी वाचवलाच. डिश कोणची आहे? मी वाटी दे तुम्हाला. वाटी. आणि मेन म्हणजे या सगळेजण पावभाजी खायला आणि आमच्या बाळाला सगळेजण आशीर्वाद द्या. आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.